धन्य महाराज जन्मले संसारे, जे ध्याते अंतरे नारायण। नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली। प्रसवले तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार। तो नर निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली। विठ्ठल विठ्ठल हातामध्ये घ्या चोपदार। तडिद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं द्विष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। श्वेतांगं श्वेतवस्त्रं सितकुसुमनय पूजितं श्वेतगन्धै, क्षीराब्धो रत्नदीपै सुरतुर्विमले रत्नसिंहासनस्थं, दोर्भे पाशाङ्कुशाब्जाभयवरददतं चन्द्रमौलिं त्रिनेत्रं, ध्याये शान्त्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नं। या कुन्देन्दुतुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवे सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा, अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। लोकाभिरामं ऋणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हिमशैलाव्यदेहं, धनुजवनकशानं ज्ञानिनामग्रगण्यं,
सकल गुण निधान वानरा नामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे देई प्रेम काही कळा 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्णकीर्ति नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् ॐ नमो सद्गुरु निर्गुण पार नाही तव गुण वसवनी माझी रसना हरिगुणावर नवी आतार देही आपुले चौफाळून या भले वरे बैसौ पावले श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता मम हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोन विशेषात्या दुर्विवेकावरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला माऊली महावैष्णव महान संत महान साधू भक्तीतील महान साधक भगवान पांडुरंग परमात्मा त्या भगवंताचे लढीवाळ भक्त नामधारक नामाचा त्या भगवंताच्या लीलांचा आणि त्याच्या चरित्राचा प्रसार उभ्या विश्वामध्ये नवे नवे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांतापर्यंत नामाचा प्रसार भगवंताच्या भक्तीचं चिंतन हे विश्वामध्ये ज्यांनी पोहोचवलं पांडुरंगरायाच्या चरणाच्या जवळ विराजमान असणारी महान विभूती भक्तामध्ये अग्रगण्य जे भगवान पांडुरंगरायाचे लढीवाळ आहेत आणि ते शिवशंकराचे लढीवाळ आहेत. आजही औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर लक्षात येतं की मंदिर का फिरलं. ती मंदिर फिरवण्याची ख्याती ज्यांच्या कीर्तनात, ज्यांच्या नामात, ज्यांच्या चिंतनात, देवाला नाचण्याची ख्याती ज्यांच्या कीर्तनात, त्या नामदेवरायांचा भंग आहे. 3 चरणाचा आहे आणि जे भगवंताचे नामधारक आहे, जे त्याचं चिंतन करणारे आहेत,
नारायण नामाचं ध्यान करणारे आहेत ती माताही धन्य आहे, ते सगळं कुळही धन्य आहे, ती पिताही धन्य आहेत आणि तो स्वतः ज्या उपाधीनं नटलेला आहे त्या उपाधीचं नाव आहे महाराज. आणि म्हणून पहिलाच शब्द वापरला धन्य महाराज. जन्मले संसारी, अनेक जण जन्माला येत असतात, पण असे महात्मे जे नामधारक आहेत, जे नामाचं चिंतन करणारे आहेत, ते अनेक जन्माच्या पुण्याईनं जन्माला येत असतात आणि म्हणून त्यांना धन्यता दिली. जे नेहमी भगवंताच्या चिंतनात आहेत, नारायण नामाच्या चिंतनात आहेत, म्हणून ते नारायण नाम चिंतन करणारे ते महाराज धन्यच आहेत. पण ती माताही धन्य आहे. धन्य त्याची माय प्रसवली. जे नारायण नामाचं चिंतन करतात ती माई धन्य, ते पिताही धन्य. नामदेव सांगतात त्या सगळ्या कुळाचा उद्धार त्या नामस्मरणानं होतो, म्हणून सांगितलेलं आहे प्रसवले तया कुळाचा उद्धार, तो नर निर्धार नामा म्हणे. नामदेव सांगतात मग तो व्यक्ती, तो नर, तो परमात्मा चिंतन करणारा, नारायणाचं ध्यान करणारा अतिशय श्रेष्ठ आहे. असा अतिशय उच्च कोटीचा, सगळ्या टाळकऱ्यांच्या पाठातील, सगळ्या अभ्यासू व्यक्तींच्या आचरणातील आणि त्या नेहमी चिंतनातील अभंग आजच्या सेवेकरता म्हणून दाखवला. अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार आणि मग आपल्या सेवेला सुरुवात. एकदा गोड असं भगवंताचं भजन करा. विठ्ठल गेल्या 1.5 तपापासून आपल्या या मौजे हिवरा नगरीमध्ये, आवाज वाढवा, आवाज वाढवा, अतिशय सुंदर, अतिशय पवित्र नियोजनामध्ये थोडासा इको ठेवायचा, एकदम झिरो नाही करायचं, थोडं इको ठेवायचं. अतिशय पवित्र, अतिशय आनंदी वातावरणामध्ये हा सोहळा चालू आहे. भूमनगरी, आपल्या हिवरा नगरी अंतर्गत अनेक साधू संतांच्या, अनेक संतांच्या, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्या परंपरेच्या नियमानुसार ब्रह्मीभूत महान साधू ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने, समर्थ सद्गुरू गोकुळदास महाराज सामनगावकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्राचं वैभव राजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, आज महाराज जर नसते तर हा मंडपही दिसला नसता आणि या मंडपामध्ये भगवंताचं चिंतनही दिसलं नसतं. नसते महाराज तर मंदिराला नसते कळस आणि अंगणात दिसली नसती तुळस. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वैभव राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या कृपा आशीर्वादाने संघर्ष योद्धा, मराठा योद्धा माननीय श्री मनोज पाटील जरांगे, आम्ही जवळपास अगदी त्याच भागातून, त्यांच्याच घराच्या जवळून तुमच्या इथे सेवे करता येण्याचा योग घडला. फार मोठं संघर्ष आहे, फार मोठा त्याग आहे, फार मोठी लढाई आहे. आणि ही एका दिवसाची नाही, एका वर्षाची नाही, अनेक वर्षाची, जवळपास आपल्या सप्ताहाला जेवढे वर्ष झाले त्याच्यापेक्षा 2-3 वर्ष जास्त, 21 ते 23 वर्षापासूनच्या लढाईचं हे फळ आहे महाराज. एवढा मोठा त्याग आणि त्या त्यागातून निर्माण झालेलं आहे. आजही अक्षरशः अंतरवालीला गेल्यानंतर, अंतरवाली सराटीला गेल्यानंतर माणसाच्या डोळ्याला पाणी येईल. आज 5 दिवस झाले पाटलांनी
अन्न नाही घेतलं, पाणी नाही घेतलं, कोणा करता? अरे माझ्या लेकरांची, माझ्या समाजाच्या पुढच्या पिढीची आयुष्यभराची शिदोरी ही त्यांना मिळावी, त्या आयुष्यभराच्या शिदोरी करता तो बाप माणूस आपली आजच्या शिदोरीची त्याग करतोय. या त्यागी माणसाचं वर्णन आहे. आज नवल नाही, कोण्याही सप्ताहात पहा, कोण्याही कार्यक्रमात पहा, या त्यागमूर्तीचं आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. असे संघर्ष योद्धे मनोज पाटील जरांगे, त्याचप्रमाणे करून आपल्या गावातीलच सगळे मंडळी, या सर्वांच्या तन मन धनातून, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून आणि या ठिकाणी ज्यांच्या मुखातून रामायण कथा चालू आहे, रामेश्वरजी महाराज चौरे यांच्या मुखातून रामकथा आहे. कल्याण महाराज काळे टाकळीकर, मनोहर दगडूजी सावंत हे व्यासपीठ, कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आहेत आणि आजच्या सेवेकरिता अतिशय सुंदर आपल्याला ज्यांची गायनाची साथ आहे असे परमस्नेही परममित्र आमचे हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज यांची गायनाची साथ आहे. हरिभक्तपरायण खोशे महाराज यांची गायनाची साथ आहे. त्याचप्रमाणे करून श्री घुले गुरुजींची सगळीच संस्थेतील विद्यार्थी आणि मोठ्या आनंदानं समाधानानं गुरुजी या ठिकाणी मृदंग वाजवतायत आणि गायनही करतायत. त्याच्यामुळे गुरुजींची अशी विशेष आपल्याला सहाय्य आहे. सुरुवातीला मृदंगावर बसलेले आमचे छोटे मृदंगाचार्य प्रथमेशजी महाराज शिंदे, त्यांनी सुंदर सुरुवात केली. पहा, लेकरू आहे महाराज, आपलंच लेकरू आहे, सर्वांच्या या सहकार्यानं. त्याचप्रमाणे करून या उजव्या बाजूला असणारे चंद्रसूर्यासारखे मृदंग वादक आमचे दत्ताजी महाराज यांच्या वादनानं आपली या ठिकाणी आजची आनंदाची ही सेवा चालू आहे. उपस्थित सर्व श्रोते मंडळ, सर्वच क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील ह्या सगळ्याच मंडळींची उपस्थिती आहे. माता भगिनीची लक्षणीय उपस्थिती आहे. तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे. कारण कोण्याही क्षेत्रात पुरुषांना टाळी वाजवा, फक्त त्यांच्या करता, फक्त पुरुषांना टाळी वाजवा. कारण आपल्याला अशी सवय आहे की कुठेही माता भगिनींचा झेंडा परमार्थामध्ये उंच आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे. कुठेही पहा तुम्ही, परमार्थामध्ये त्यांची संख्या उजवी आहे. कथा कीर्तनाला उजव्या, नामस्मरणाला उजव्या, देवाच्या भजनाला उजव्या, चिंतनाला उजव्या, पूजा करण्याकरता उजव्या, श्रद्धेला उजव्या, अंधश्रद्धेला उजव्या, आणि एका आता भांडायला सुद्धा उजव्याच. पण इथलं सोडून सांगतो, विठ्ठला तरुण तडफदार आमचे विनेकरी दादा, तरुण तडफदार चोपदार, एकापेक्षा एक सगळेच महाराज मंडळी पाठीमागो उभा असणारे सर्व दिग्गज आहेत. हरिभक्तपरायण सर्व भजनी मंडळ, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. छोटे आमचे टाळकरी, तुम्हाला एक सूचना आहे, आता मला आवाज नाही आला पाहिजे आणि अतिशय चुळबुळ नाही पाहिजे, शांत उभा राहायचं, शांत, नीट, सरळ, सावधान. फार गोड लेकर आहेत महाराज. आणि या वयात जर परमार्थाची शिकवण राहिली ना, तर निश्चितच मोठे झाल्यानंतर कोण्याही पटलावर जाऊ द्या, कमीत कमी आईला आई म्हणतील आणि बापाला बाप म्हणतील, एवढे संस्कार कळले त्यांच्याजवळ राहतील. त्याच्यामुळे या मुलांची गरज आहे आणि संस्थेची गरज आहे. या सगळ्यांचं दर्शनाचा योग आमच्या जवळ आला. सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम, फार गोड आवाज आहे. मला वाटतं मोरे मंडप ना पत्रिकेमध्ये दिलेलं आहे, मोरे मंडप त्यांची उपस्थिती आहे. मोरे कला मंडप आणि या सगळ्या पत्रिकेचं सौजन्य ज्यांचं आहे असे परमस्नेही हॉटेल सुयोग अँड आर्या भोजनालय, गोलाई चौक भूम, त्यांच्या नावानं टाळी एकदा.
फार सुंदर पत्रिका त्यांनी छापून दिलेल्या आहेत आणि म्हणून सर्वांचं सौजन्य, कारण एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सगळं होत असतं पण त्याला दामोजी सुद्धा लागत असतात. दामोजी असल्याशिवाय होत नाही महाराज. सगळ्या गोष्टी लागत असतात पण सगळ्या गोष्टी त्या करण्याकरता मग हे सगळं सहकार्य आहे. पाठीमागं सुंदर स्वयंपाक चालू आहे, ऐकणारे चांगले आहेत, सगळे व्यवस्थित आहेत महाराज. आता बरेच माग बसलेले आहेत तिकडं, इकडं समोर जागा असताना सुद्धा, पण काय हरकत नाही, काय हरकत नाही. फक्त पायातले वाहना काढून बसले तर आनंद वाटून. काय आपलं घर सांभाळतेत, काय आपलं वटे सांभाळतेत. हा ठीक आहे, आनंद आहे. नाही जाऊ नका तुम्ही, गेल्यावर कीर्तन रंगणार नाही. तुम्ही बसा, निश्चितच बसा, पण आनंद वाटतो. सगळे तरुण मंडळी, सगळे वर्ग कीर्तनात आहे. आणि लक्षात ठेवा, तरुणांशिवाय कीर्तनात आनंद नाही आणि समाधान नाही. तरुणानं डीजेच्या पुढे नाचण्यापेक्षा या धर्ममंडपात येऊन जर उठून नाचले ना, त्याचा आनंद कितीतरी जास्त आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. फार गोड आहे महाराज. आता थोडस बदल करावा लागतो. तरणा भाग्यवंत नटे डीजेच्या रिंगणात. काय नाचतो, काय रिंगणात, काय फिरवतो महाराज, विचारूच नका. आणि संध्याकाळ झाली की बरेच तरुणाला उचलूच फेकी, ती स्थिर राहतच नाही, बळ धरावं लागतो. थांबा, असं दुर्दैव आहे. हा इतिहास नाही आमचा. अरे तरुणांना तर या देशाकरता, या देश धर्माकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान देणं आणि वेळ प्रसंगी या समाजाचं आणि या सगळ्यांचं रक्षण करणं हे काम आहे. लक्षात ठेवा, म्हणून तो वर्णन केलं. आजचा विषयच तरुणांचा आहे. तुमच्या सगळ्यांचं दर्शन होण्याचं कारण म्हणजे आमचे तरुण तडफदार, आमचे परम मित्र तात्यासाहेबजी शिंदे भूम यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं, आमच्या सोबत आले. आणि इथपर्यंत येण्याकरता सुद्धा आज थोडासा विलंब झाला असता, कारण तिकडे माननीय श्री मनोज पाटील जरांगे पाटलांचं तिथं उपोषण चालू आहे. आणि त्या उपोषणामुळे आज अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी थोडासा रास्ता रोको झाला. आम्हालाही यायला थोडीशी अडचण झाली, पण आमचे परम मित्र सोबत होते. त्या गाडीत आहेत. या खेरडा बुद्रुक म्हणून गाव आहे, तेथील सरपंच आमचे भैयासाहेबजी नाईकवाडे आणि उपसरपंच शिवाजीराव पाटील राऊत हे दोन्ही सोबत आले. आणि आम्ही वाट काढत काढत इथपर्यंत आलो. नाही तर यायला थोडासा विलंब झाला असता, पण निश्चितच पांडुरंगाची कृपा आणि भगवंताचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग, आनंदात ही सेवा पार पडते महाराज. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. धन्यता दिलेली आहे. धन्यता कोणाला देतात? नुसते जन्माला आलेल्याला धन्यता देत नाही. किती काही जन्माला येतात, नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी. एका टायमाला वराहला, एका टायमाला 12 जन्माला येतात. 12 चँग मँग रँग सगळं खबाळ मागच. एक ना दडम भाराभर चिंध्या, काहीच कामाचं नाही हो. काय उपयोग आहे? कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. इससे क्या होगा? एखादा जन्माला असा घालावा की त्या जन्माला घातल्याचा अभिमान नुसत्या कुटुंबाला नाही, नुसत्या गावाला नाही, नुसत्या राष्ट्राला नाही, फक्त देशाला नाही तर देवालाही त्याचा अभिमान वाटला पाहिजे. असा मुलाला जन्म घालावा. अधिकार नाही महाराज. स्वतः करता कुणीही जगत,
स्वतः करता कुणी जगतं, पण समाजाकरता आणि देव देशाकरता जगणारे जे असतात ना ते निश्चितच श्रेष्ठ असतात. म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे आजच्या अभंगात. धन्य महाराज, ते धन्य आहेत. किती प्रमाणे द्यायचे? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्यापुत्र होती जे सात्विक, कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीख वाटे देवा, दयाचा हरीख वाटे देवा. हरिक दयाचा हरिक वाटेवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. सात्विक लेकर जन्माला येणं फार महत्वाचं आहे महाराज. सात्विकता कशाला म्हणतात तुम्हाला कळालंय? महाराज इथं उभा आहे, महाराज आलाय, कीर्तनाला सुरू आहे, पण महाराज इथपर्यंत येतोय का नाही, महाराजाला वेळ भेटतोय का नाही, इथं सारखे फोन करत करत त्यांची व्यवस्था, त्यांचं जेवणाचं, ह्या सगळ्या गोष्टी लावण्याची, याला सुद्धा सात्विकताच म्हणतात. आणि मला वाटतं आमच्या सारखं निघल्यापासून ज्यांचे फोन चालू होते, आमचे परमस्नेही अंगद अण्णा, सारखा त्यांचा फोन, त्यांच्यासोबत आमचे परमेश्वरजी महाराज होते सावंत, त्यांचे फोन चालू होते, त्यांचं सारखं चालू होतं महाराज कुठपर्यंत आले, जेवणाची काय व्यवस्था आहे. आणि लक्षात ठेवा महाराज, महाराज येईपर्यंत आणि जाईपर्यंत जे काळजी करत असताना ती खरी सात्विकता आहे. लक्षात ठेवा. निश्चितच. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की महाराज कुठे आहे, काय आहे, काय नाही, म्हणून आल्याबरोबर आम्ही थांबलो. तुमचंच घर आहे ना ते अंगदजी अण्णा, बरोबर ना? आल्याबरोबर व्यवस्था, भोजन झालं आणि भोजन झाल्यानंतर इथं उभा राहिलो. मोठा आनंद आहे महाराज. परिचय नसतो, नवीन ठिकाणी जरी गेलं ना तरी एक प्रेमाचं नातं असतं. आणि लक्षात ठेवा, कीर्तनकाराचं असेल किंवा कोण्याही गुणीजन मंडळीचं असेल, ते समाजासोबत नातं जे आहे ना ते पहिलं नातं आहे, त्याला प्रेम भक्तीचं नातं म्हणतात. बाकी जाऊ द्या, रक्ताचं नातं एखाद्या वेळेस माणसाच्या समशेर घेऊन उभा राहतं. रक्ताचं नातं हातात कुऱ्हाड घेतं, रक्ताचं नातं कुऱ्हाड घेऊन युद्ध करण्याकरता समोर उभा राहतं. पण जर प्रेमाचं नातं निर्माण केलं ना, ते प्रेमाचं नातं एवढं बळकट आहे की ते कशानं तुटत नाही. म्हणून सगळ्यात जगात श्रेष्ठ असेल त्याचं नाव प्रेम आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नातं तयार केलं होतं, 18 पगड जातीचे सगळे मावळे जे मिळवले, ते कशानं मिळवले? फक्त प्रेमानं मिळवले. म्हणून प्रेमाला जगात फार मोठी किंमत आहे. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. अनेक उदाहरणं दिलेले आहेत, अनेक श्रेष्ठता सांगितलेली आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये नामदेव रायाला सांगायचं आहे, कोण धन्य? जे नुसते जन्माला आले ते धन्य नाही, जे परमार्थ चिंतन करतात ते धन्य आहे. जे नामस्मरण करतात, समाजाकरता काही देणं लागतात ते धन्य आहे. म्हणून धन्य महाराज. जन्मले संसारी, महाराज शब्द आला की पहिलं नाव येतं ते डोळ्यासमोर, ते म्हणजे महाराष्ट्राचं वैभव राजे छत्रपती शिवाजी महाराज.
महाराज शब्द आला की महाराजांचं वर्णन सुरू होतं. 5 सुलतानी सत्तेनं महाराष्ट्र भरडला जात होता. आदिलशहा, मोगलशहा, निजामशहा, सिद्धी, कुतुबशहा, आपले लोक एकामेकामध्ये भांडत होते आणि त्या भांडणामध्ये ऱ्हास होत होता तो महाराष्ट्राच्या जनतेचा. कोणी त्राता उरला नव्हता. कुठतरी माता भगिनींची आबरू भर चौकामध्ये लुटल्या जात होते. कोणी त्राता उरला नाही. असा कुठला कर लावला होता, त्या कराचं नाव जिजिया कर. त्या जिजिया करामध्ये असं काही लिहिलं होतं, असं काही त्याच्यामध्ये एक मोठा आघात होता. आमच्या घरामधून कधीही जेव्हा वाटेल तेव्हा या 5 सुलतानी शाहीतल्या लोकांनी यायचं आणि आम्हाला सरेआम लुबाडायचं. आमचा देव धर्म आम्हाला उंबऱ्याच्या आत करावा लागायचा. कुठल्या प्रकारचं देवाचं चिंतन नाही, नामस्मरण नाही, भजन नाही. आमच्या घरात माणूस जर गेला तर त्या माणसाचं दुःख आम्हाला उंबऱ्याच्या आत ते दुःख सहन करायला लागतं. आमचा हंबरडा सुद्धा उंबऱ्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे, एवढी जुलमी सत्ता होते. आणि या जुलमी सत्तेच्या समोर कुणीतरी आवाज उठवणारा, कुणीतरी एक क्रांती व्हायला पाहिजे होती आणि ती क्रांती करून दाखवण्याची वेळ आली. आईला आपल्या लेकराकडे पाहिल्यानंतर दुःख होतं, मातेला ते दुःख होतं. ती आई होती त्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी सगळ्या या गोष्टी पाहिल्या आणि एक ज्योत कडाडली. त्या भगवतीला, तुळजा भवानीला, त्या मातेला, त्या शिवाई देवीला, त्या आई भवानीला हाक मारली आणि सांगितलं, माय एखादा असा पुत्र दे, एखादा असं रत्न दे की ज्या रत्नानं हे सगळ्या बेड्या तोडल्या पाहिजे आणि देव आणि देश धर्माचं राज्य उभं केलं पाहिजे. त्या आईला हाक मारत होत्या आणि बोलवत होत्या, धाव घाली आई, आई धाव घाली आई, आई धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहतेस काही, आता पाहतेस काही, धाव घाली आई. आता पहातेस काही, धाव घाली आई, धाव घाली आई. आता पहातेस काही, आता पहातेस काही. त्या आईला हाक मारत होत्या, धीर नाही माझे पोटी, झालो वियोग हिमपुटी. हे आई, हे आई, हे आई, धाव घाली आई, आई. त्या आईला हाक मारत होत्या, टाहो पडत होत्या. हे आई, असा काहीतरी पुत्र पाहिजे, असा काहीतरी रक्षण करता पाहिजे की ज्या रक्षण करताना या धर्माचं आणि देव धर्माचं रक्षण केलं पाहिजे. हे मागणं मागत होते महाराज. त्या आईला बोलवत होत्या, त्या भगवतीला हाक मारत होत्या, त्या जगदंबेला सांगत होत्या, हे आई, दार उघड बे, दार उघड, दार उघड बे, दार उघड बे, दार उघड बे, दार उघड बे, दार उघड, दार उघड बे, दार उघड बे, दार उघड, दार उघड बे. माता भवानी दार उघड, माता भवानी दार उघड, लक्ष्मी दार उघड,
आई जगदंबेच्या दारामध्ये प्रार्थना केली जात होती की आई स्वधर्माचा राजा जननी तुळजे देई झडकरी. स्वधर्माचं रक्षण करणारा राजा आहे आई, भवानी पदरात घाल अशी हाक मारत होती. याला म्हणतात त्या भगवंताकडे, त्या देवाकडे केलेली प्रार्थना. त्या महाराजांना अन्याय करता त्या शिवाई देवीची प्रार्थना केली. मा साहेबांना गर्भ राहिला. 2 महिने झाले, 3 महिने झाले. सिद्धोजी विश्वासराव नावाचे अतिविश्वासू सरदार शिवनेरीच्या पायथ्याला, आणि त्या सरदारांच्या घरी मासाहेबांना त्या वाड्यामध्ये ठेवलं. आणि मासाहेबांना ठेवून फर्जंद श्रीमंत श्री शहाजीराजे पुढे निघाले. सारख्या त्यांच्या फेऱ्या चालू होत्या. इकडून ही जहागीर झाली की ती, मोगल झाले की आदिलशाह, आदिलशाह झाले की मोगल, मोगल झाले की. पण महापराक्रमी फर्जंद श्रीमंत श्री शहाजीराजे महापराक्रम आपल्या सोबत महासाहेबांना नेणं आणि अशा परिस्थितीत घोडदौड करणं हे शक्य नसल्यामुळे काही विश्वासू सरदार मासाहेबांना सोबत तिथे त्या सिद्धोजी विश्वासरावांच्या घरी ठेवलं. राजे निघून गेले आणि शहाजीराजे निघून गेल्यानंतर मागे दारामध्ये पाऊल पडला, आवाज आला आणि एक शब्द कानावर पडले, कुठे तो शहाजी भोसला. किल्लेदार मिशा होत्या, हत्ती सारखी देह यष्टी होती, कमरेला शमशेर, नंगी तलवार हातात घेतलेली म्यान आपल्या कमरेला, आणि समोर धिप्पाड व्यक्ती होता. ते व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नाही, ते होते मासाहेबांचे पिता आणि शहाजी राजांचे सासरे लखोजी राजे जाधव. जाधवांचं भोसल्यांचं वैर हे जगजाहीर होतं. आणि ज्यावेळेस समोर पाहिलं त्यावेळेस आवाज दिला, कुठे तो शहाजी भोसला, लपलाय का. आणि त्यावेळेस मासाहेब गरजल्या, भोसल्यांची कुळी अशी लपणारी नाही. आबासाहेब लक्षात ठेवा, पतिव्रता कोणाला म्हणतात. मासाहेब गरजल्या, आबासाहेब आमचे जर आबासाहेब म्हणून आले असाल तर शमशेर बाजूला करा, पण आमच्या कपाळावरच्या कुंकाला जर पुसायला आले असाल तर आधी आमच्या सोबत शमशेर 2 हात करा आणि मग आमच्या पती सोबत जा. स्वतःच्या पती करता शमशेर घेणाऱ्या रणरागिणी म्हणजे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. सामान्य अधिकार नाही महाराज. हातात शमशेर घेतले, उभा राहिल्या आणि तितक्यात आपल्या लेकीला पाहिलं, तिची अवस्था पाहिली, हातातली तलवार गळून पडली आणि त्या बापानं, त्या हत्ती सारख्या पित्यानं महाराज कडकडून लेकीला मिठी मारली. मासाहेब, आबासाहेब म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये पडल्या. माय लेकराच्या, माय लेकीच्या दुःखाचा बांध फुटला. किती दिवस झाले पाहण्याचे. आणि मासाहेबांना शिवनेरीवर नेलं, ठेवलं. महाराज शिवाई देवीची प्रार्थना केली. 5 महिने, 6 महिने, 7 महिने झाले. मासाहेबांना डोहाळे होऊ लागले. कशाचे? आज डोहाळे होतात, अनेकांना डोहाळे होतात महाराज. होय, आजच्याही एखाद्या मासाहेबांना विचारावं, तुम्हाला काही डोहाळे होतात, काही खाऊ वाटतं का? आजच्या मासाहेब म्हणतात, मला वडापावच खाऊ वाटतो. भिकार डोहाळे, वडापावचे, पाणीपुरी खायचे. एका मालकानं मालकीने विचारलं, तुला काही खाऊ वाटतं का? ती म्हणते, मला मुरकुलच खाऊ वाटते. काय डोहाळे मुरकुलाचे. एक मावशी एका देवापाकडे पंचांग पाहायला गेली, म्हणलेली, बाबा पंचांग तरी पहा. म्हणले, काय जन्माला आल्यापासून काट्याच्या पाठीला काळा डागच आहे. ते देवाप्पा म्हणले, पंचांग पाहायची गरजच नाही, ह्यो पोटात असताना तो कधी तव्याची पाठ चाटली का? ती म्हणली, उगत तोंडाला चवच नव्हती.
काय करावं अशा भाकरी भाजल्या त्या खरपूस, आणि त्या भाकरी भाजल्यानंतर मग काय करावं म्हणून तवा पालथा टाकला, त्यात तिखट मीठ टाकलं आणि चाटीत बसले. त्याच्यामुळेच असं आहे. काय डोहाळे होतील सांगता येत नाही. मासाहेबांना डोहाळे होत होते. मासाहेबांच्या जवळ होत्या कोण? लक्ष्मीबाई, सिद्धोजी विश्वासरावांच्या पत्नी. त्यांनी विचारलं काय डोहाळे होतात? डोहाळे काय मासाहेब सांगा ना, तुम्हाला काही खाऊ वाटतं का? काय खायचं असेल ते पदार्थ मी तुमच्या समोर आणून देते. खाण्याचे डोहाळे नाहीत, काही म्हणण्याचे डोहाळे नाहीत, काही गाण्याचे डोहाळे नाहीत. डोहाळे होतात हातात आम्ही शमशेर घ्यावी, आम्ही घोड्यावर बसावं, मांड टाकावी आणि देश धर्माचं जे राज्य बुडवतात ना त्या शत्रूला चिर चिर कापावं आणि हे स्वराज्य उभा करावं. कोण बोलत होत? राजे बोलत होते, हे लक्षात ठेवा. आणि हे डोहाळे, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. 7 महिने 8 महिने 9 महिने पूर्ण झाले आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला दिवस उगवला, आपल्या या 7 दिवसाच्या पर्व कालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा पर्व काल आहे ना. अगदी तो पर्व काल या सप्ताहामध्ये, आणि त्या पर्व कालाच्या निमित्तानं लक्षात ठेवा 19 फेब्रुवारीला अगदी महाराष्ट्राचं वैभव राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, मृत्यू लोकात दखन देशात, अवघ्या महाराष्ट्रात सर्व विश्वात ते महाशिवाजी अवतरले, हिंदू धर्माच्या रक्षणाला अवतार शिव प्रभूंचा झाला. हो जी जी, अवतार शिव प्रभूंचा झाला. हो जी जी जी, अवतार शिव प्रभूंचा झाला. जी 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 जी. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी अवतार झाला, जन्म झाला. आणि तो जन्म होऊन कार्य काय? 5 सुलतानी सत्तेचा बिमोड आणि स्वराज्य स्थापना. छोटे छोटे मावळे जवळ गेले, हातामध्ये शमशेर, रक्ताचं पाणी हाडाच्या काड्या केल्या. 50 वर्ष रात्रंदिवस. काय अधिकार आहे महाराज? एक आशा होती, स्वराज्य रक्षण करणे. लक्षात ठेवा, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात, दऱ्या खोऱ्यात केलं रक्ताचं ते पाणी, गेलं रक्ताचं रे पाणी. रक्षिण्या धर्म रक्षणा हाती घेतली भवानी, हाती घेतली भवानी, हाती घेतली भवानी. स्वधर्म रक्षण करण्याकरता भवानी हातामध्ये घेतली. सब शत्रू कापल्या गेले आणि महाराज वयाच्या 16व्या वर्षी रायडेश्वरावर रक्ताची धार लावली.
आणि त्या शिवशंभोच्या अंगावर रक्ताची धार चढवून एकच नाव आणि एकच गर्जना, हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. येसाजी तानाजी मालुसरे, वयोवृद्ध बाजी पासलकर, हे सगळे मावळे जवळ होते. राजांनी बेल भंडारा हातात घेतला. आघाडीवर राजांच्या शेजारी प्रति शिवाजी, नेताजी, पालकर हे सगळे मावळे सोबत आहे. आणि राजांनी ज्या वेळेस रक्ताची धार चढवली, सांगितलं शिवशंभो हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. एकच गर्जना सगळीकडे नादू लागली. हर हर महादेव हर 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 हर. अवतार शिवाजीचा झाला वजी, अवतार शिवाजीचा झाला अवतार शिवाजीचा झाला. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल 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 मला यालाच म्हणतात धन्य महाराज जन्मले संसारी. कोण धन्य आहे? अरे जन्माला सगळेच येत असतात. अनेक जण जन्म घेतात. काही फक्त जन्माला आले म्हणून सांभाळायचे, बाकी काहीच नाही. घराला ताप, दाराला ताप, कुटुंबाला ताप, समाजाला ताप, शेवटी जाताना सुद्धा ताप. खरंच ताप. हे सगळं तापच आहे. लक्षात ठेवा, नामचिंतन भजन तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला गेल्यानंतर तुमच्या पाहुणे मंडळीमध्ये किंवा जवळच्या मंडळीमध्ये कधी विचारलं का तुम्हाला किती प्रॉपर्टी आहे, तुम्हाला संपत्ती किती आहे, तुम्हाला धन किती आहे, तुमचे बंगले किती आहेत, तुमच्या गाड्या किती आहेत, हे आधी विचारित जात नाही. प्रत्येक जण विचारतात तुमची मुलं काय करतात, तुमची संतती काय करते. आणि लक्षात ठेवा, पहिली संतती संस्कारित असणं, स्वाभिमानानं सांगितलं असलं पाहिजे. माझा मुलगा परमार्थ करतो, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा अमका आहे, माझा मुलगा या क्षेत्रात आहे, माझा मुलगा त्या क्षेत्रात आहे. हे स्वाभिमानानं वडिलाला सांगितलं आलं पाहिजे. कारण संपत्ती करता संपत्ती कमावण्यापेक्षा संतती करता संस्कार कमावण्यामध्ये थोडीशी संपत्ती खर्च झाली ना तर त्यात आनंद आहे. म्हणून चांगले लेकरं जन्माला घालण्याकरता पुण्यच लागतं. त्याच्याकरता सुभाषितकार सांगतात, सुशिलो मात्र पुण्येन पित्र पुण्येन चातुर्यता दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. पहिलं आईचं पुण्य लागतं मुलगा चांगला निघण्याकरता. मातेचं पुण्य नसल्यावर काही उपयोग नाही होत महाराज. म्हणून लेकरू गर्भात असताना आईनं अनेक चांगल्या पद्धतीचे संस्कार असले पाहिजे. ज्ञानेश्वरीचं वाचन करावं, साधू संतांचे चरित्र वाचावे, एखाद्या वीर पुरुषाचं चरित्र वाचावं, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा. लेकरं चांगले जन्माला येतील. डॉक्टर बेड रेस्ट सांगतात, आमची माता त्या पलंगावरून उठतच नाही, हातात रिमोट, पुढं टीव्हीच्या मध्ये पिक्चर, आणि पिक्चर मध्ये ते हिरो. मग हे जन्माला आल्याबरोबर काट्ट नाचतच जन्माला येतो. हम आ गए. काय त्याला चवण काय नाही महाराज. त्याचा ते कटन, त्याचं ते हॅटन, त्याचं ते बोलणं, त्याचं ते मॅचिंग. लेकराला सुद्धा मॅचिंग कळायला लागली आता. फार अवघड झालं लेकराला सुद्धा. नाकाला शेंबूड तसाच, चड्डीला कधीच हुक नाही, गुंडी नाही. ते तसं हातापायाच्या काड्यामुळ्या झाल्या, पोटाचा गेळ्या, गालफड बसले. माय म्हणते माझा वाघ, गालफड बसलेले सारखे. त्या वाघाला थोडसा खायला दिलं आपलं, थोडस ते खायला, ते खाणं त्याच्या ढेरीवर पडलं. कुत्र येतं चाटीत, तरी म्हणते माय म्हणते माझा वाघ. काय सोमनीनं खाल्लेला जरा.
काय चव आली त्याला महाराज, काय उपयोग आहे. पण आईचं आपल्या लेकरावर फार प्रेम असतं. ती माय गातच असते, दुसऱ्याचे लेकर गल्लीचे खापर, माझं ग लेकरू बाई उंबरावती साखर, माझा प्याडा माझी कडी साखर माझा गुलाबजामू टाक तोंडातून. काय करते आता घे खाऊ. काय चव आली त्या लेकराला. पहा तुम्ही, आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. नेमकं कार्यक्रम होता सत्यनारायणाचा. सिटीमध्ये गेलो पहाटे 4 वाजता. आता सत्यनारायण करायचं म्हणलं पहाटे 4 वाजता गेल्याबरोबर मी सांगितलं त्या मावशी काही लवकर उठल्या नाही, त्यांना सांगितलं मला गडबड करायची. 7 वाजताच गेलो. त्या जशा उठल्या तशा डोळे तोडल्या. महाराज आले ते मी म्हणले हो. बरं आवरा पटकन सांगितलं. म्हणलं तुम्हीच पूजाचं सामान काढा, मी तोपर्यंत जातो. पूजाचं सामान काढायला घेतलं. ते आता तिथं काढायला त्या पूजाचं सामान तिथं पूजा मांडायला चौरंग लागत असतो. सत्यनारायण करत असते ना इकडं, होय आहेत का जमलं. आजीनं उत्तर दिलं आहेत कोणी अजून. तर ते सत्यनारायणाला ते चौरंग लागत असतो. आता ती राहत होती सिटीला, चौरंगच नव्हता. म्हणले महाराज चौरंगच नाही. म्हणलं काय पूजा मांडायची, कुठं मांडता, मांडा सुटकेशीवर. पूजा कशावर, सुटकेशीवर. घेतली सुटकेस मांडली तिथं. आता त्या सुटकेस मांडल्यानंतर त्या सुटकेशीवर टाकायचं काय, पीस टाकला. तितक्यात तो पंपू उठला, त्यांचा पंपू. त्याचं नाव होतं पंपू. सारख्या नाकाला त्याच्या 2 ट्यूबलाईट सारख्या चालूच. कोरोना सुद्धा नीट नाही. ते पंपू असा जवळ आला. ती म्हणली महाराज आमचा पप्पू एवढा गोडे. म्या म्हणलं किती चांगला आहे, तुमच्या सोबत घेऊन जा. म्या म्हणलं तुमचे ज्ञान आमची कुठ सोडा. आम्ही घरी गेलो की लोक म्हणत असतात महाराज हे घेऊन जा तुमच्यासोबत, तुमचे ज्ञान आमची कुठ सोडा. या महाराजाला चांगला परिचय असेल. हे लेकर म्हणले ना, संस्थेत म्हणले ना चांगले, हे लेकर फार गुटगुटी देत नाही. तर बहुतेक वेळेला चांगले कोणी देतच नाही. महाराजाला लेकर म्हणले महाराजाला घेऊन जा, काय असेल फीस देऊन टाकू. आता महाराज त्याच्याकडे पाहते, त्याला पायाला शिकायला जाऊ तर त्याच्या पायाला पोलिओ झाला. त्याला हातानं टाळी वाजवायला शिकवला तर हात हँडिकॅप. तोंडानं त्याला म्हणायचं शिकवलं तर तोंडावरून वारं गेलं असं आडवं झालं. आणि ते नुसतं चिखलाचा गोळा न्यायचा आणि बसवायचा. आणि यांच्या काही कामाचा नाही म्हणून ते निघून जायचं. परमार्थामध्ये असं चालत नाही. परमार्थामध्ये सुद्धा चांगलंच लागतं. एकदम ओरिजिनल माल लागतो. लक्षात ठेवा, कसंही हेटा असल्यानंतर माणसं तयार होत नाही, लेकरं तयार होत नाही. लेकरं तयार होण्याकरता सुद्धा तेवढी चांगली अवस्था लागते. परमार्थाचं फळ सुद्धा शुद्ध आणि परमार्थिकच असावं लागत असतं. फार पवित्र असावं लागत असतं. सुशिलो मात्र पुण्येन. ते लेकरू खेळत खेळत जवळ आलं महाराज. सत्यनारायण करण्याकरता पूजाला सुपाऱ्या होत्या, खारीक वाट्या होत्या. अर्ध्या खारकात त्या पंपूनच आणल्या. म्या म्हणलं खाय ना का हरकत नाही, पण कमीत कमी थोडशक तरी राहिलं पाहिजे म्हणून थोडशक पूजाला मांडल्या. महाराज घ्या धकून. मी ती पूजा मांडली. 1 तास गेला माझा पूजा मांडायला. आणि तितक्यात ते पंपू रडायला लागला. माय म्हणते बाबा तो रडायला लागला. म्या म्हणलं कमून रडायला लागला. नाही तो ऐकतच नाही. म्या म्हणलं कमून रडायला लागला. त्याने शर्ट घातला पण पॅन्ट घालीना. म्या म्हणलं कमून घालीना, त्याला मॅचिंग पॅन्ट पाहिजे. इतकुशा काट्याला कळतं मॅचिंग. मॅचिंग पॅन्ट, मॅचिंग हॅट, मॅचिंग हे त्याला मॅचिंग पाहिजे. आणि मॅचिंग कुठे आहे म्हणले ती पॅन्ट, ती मॅचिंग कुठे आहे म्हणले तुम्ही पूजा मांडली त्या सुटकेशी. 1 तास गेला महाराज पूजा मांडण्यात. अर म्या म्हणलं माय दुसरी पॅन्ट. ते पंपू ऐकतच नाही. म्या म्हणलं जमलं गड्या आता. कसं तरी ती पूजा बाजूला काढली. ते झाकण उघडलं, ती काढली, त्या पंपूला पॅन्ट घातली. मग पूजा मांडलीच नाही. म्या तो पंपूच बसला तिथं. त्या पंपूच्या हातात त्या खारका, ते खोबरं त्याला दिलं, त्याला पाणी फिरवलं. म्हणले झाला सत्यनारायण. अंलक्षात ठेवा, लेकर जन्माला घालत असताना सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुर्यता दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. संस्कारच लागत असतात. आणि ते संस्कार तयार होण्याकरता सतत ध्यास लागत असतो. कशाचा? त्याच्या नामाचा, त्याच्या भजनाचा आणि त्याच्या चिंतनाचा. म्हणून सदा येता जाता उठत बसता कार्य करिता
सदा देता घेता वदनी वदता ग्रास गीता घरी दारी शय्येवरी रती सुखाची अवसरी समस्तांची लज्जा ते जुनी भगवत चिंतन करे त्याचं चिंतन करत जा त्याचं नाम घेत जा त्याचं भजन करत जा आणि ते भजन करणारे आहेत ना ते या भूतलामध्ये धन्य आहेत ते एवढे अधिकारी आहेत की महाराज त्यांच्या चिंतनानं त्याच्या नामस्मरणानं स्वतः जगाचा मायबाप त्या चिंतनानं डोलतो नाचतो त्यांच्या समोर उभा राहतो ही त्या नामस्मरणाची त्या भगवंताच्या भजनाची चिंतनाची ताकद आहे आणि म्हणून ते धन्य आहेत ते कशेत अभंगाचं पहिलं धन्य महाराज मध्ये आल्यानंतर कोण धन्य आहे ज्याला नामस्मरणाचं महत्व कळालं ते धन्य आहे कारण लक्षात ठेवा धन्य कोण आहे ज्याला नामस्मरणाचं चिंतनाचं महत्व कळालं ते धन्य म्हणून त्याने सतत चिंतन करावं नाम घ्यावं कारण संसार रूपी सागर तरुण जाण्याकरता एकमेव साधन आहे ते म्हणजे भगवंताचं नाम एकमेव साधन बाकी कोणतं साधन आपल्याला तरुण घेऊ जाऊ शकत नाही आणि ह्या संसारातलं पाप नाहीस करू शकत नाही नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची बाकीचे साधन पाप नाहीस करत नाहीत का नाहीस करतात नारायण नामाचंच महत्व का सांगितलेलं आहे कारण नार या शब्दाचा अर्थ आहे जीव नार म्हणजे जीव आणि आयन म्हणजे राहण्याचं ठिकाण जीवाला राहण्याचं ठिकाण म्हणून त्याचं नाव नारायण लक्षात ठेवा जीवाला राहण्याचं ठिकाण कोणतं आहे जीव कुठून तयार झालेला आहे का जीवाला सुखाची अपेक्षा आहे याचा कधी विचार केला रात्रंदिवस माणसाची सुखाकडच ओढ आहे या जीवाची सुखाकडच ओढ आहे दुःख त्याला आवडत नाही दुःखाची कहाणी ऐकीचे कवनाचे कहाणी कवनाचे दुःखाचं आम्हाला दुःख व्हावं असं कोणाच्या मुखातून कधी ऐकायला भेटतं का आम्हाला मज लागी दुःख व्हावे मला दुःख व्हावं असं कोणी भावनेनं म्हणावं ते फक्त कुंती मातेनंच म्हणावं बाकी काहीच नाही कुंतीनं देवाकडे मागणं मागत असताना मागावं देवा मला दुःख दे देवा मला त्रास दे कारण दुःखामध्ये तुझी आवड होते तुझं नाम राहतं सुखामध्ये माणूस देवाकडे लवकर जात नाही आणि दुःखाकडे महाराज देवाच्या उंबऱ्याला माणूस साल ठेवीत नाही दुःख आलं की देव करा धरण करा हे नवस ते नवस सारखं चालत असतं आणि एवढं करून बी देवानं नाही पाहिलं ना मग देवाला उचलून नालीत फेकल्या जात हे बी होतं ना महाराज आणि जे देव देव करतात ते देवाला नावच ठेवत असतात किती देव देव करा देव धर्म करा देव आमच्या हात धुनच कमवून माग लागला देव का तो सालगडी आहे का त्याला काही काम नाही देव तो ह्याच माग लागतो लक्षात ठेवा हे गैरसमज काढून टाका भगवान किसी का न लगे बहुत आणि करू सावे न लगे बहुत आणि करू सावे न लगे बहुत आणि करू सावे न लगे बहुत बापुल्या संचिता वाचनिया 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 आपुल्या संचिता वाचनिया 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 मनवोनी मने मानू नये खेदू मनवोनी मन मानू नये खेद आपुल्या संचिता वाचनिया 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 आपुल्या संचिता वाचनिया 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 मनवोनी मने मानू नये खेदू मनवोनी मने मानू नये खेदू मनवोनी मने उदाहरण दिलेलं आहे काही गोष्टी ह्या आपली जीवन आहे चार शक्तीवर अवलंबून आहे लक्षात ठेवा पहिली शक्ती आहे त्याला कर्मशक्ती म्हणतात जे जे होत आहे ते कर्माच्या गतीने होत आहे दुसरी शक्ती आहे त्याचं नाव आहे संयम शक्ती तिसरी शक्ती आहे त्याचं नाव आहे भावशक्ती आणि चौथी शक्ती आहे त्याचं नाव आहे विचार शक्ती या चार शक्तीशिवाय माणसाचं आयुष्य चालत नाही
जे जे होतंय ते कर्मशक्तीवर अवलंबून आहे. या केले कर्म झाले ते ती भोगाले, केले कर्म झाले ते ती भोगाले, केले कर्म झाले ते ती भोगाले, केले कर्म झाले ते ती भोगाले. उपजने मेरे ऐसे किती, ऐसे किती भले मेरे, ऐसे किती, ऐसे किती. हरिमुख गाता रे पहली जिंदा, 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 हर पहली जिंदा, हर. महाराजांनी प्रमाण दिलं. आपल्या हातात नाही आपण कोणाच्या घरी जन्माला यायचं, आपल्या हातात नाही आपण कोणत्या कुळात जन्माला यायचं, आपल्या हातात नाही आपण कोणत्या जातीत जन्माला यायचं, आपल्या हातात नाही आपण कोणत्या वंशात जन्माला यायचं. अरे आपल्या हातात नाही आपण कुठल्या प्रकारचं अन्न खायचं, कुठल्या प्रकारचे वस्त्र घालायचे, कुठल्या प्रकारचं आम्ही आचरण ठेवायचं आपल्या हातात नाही. पण आपण जन्माला आल्यानंतर आपला आचार आणि आपलं वागणं हे आपल्या हातात आहे. आपलं नामस्मरण, आपलं चिंतन आपल्या हातात आहे. आत्मपुण्येनं सभाग्यता, स्वतःच्या पुण्यानं पुढची घडी घसल्या जाते. त्याच्यामुळे माणसाचं जीवन जे घडतं ना ते कर्मशक्तीवर, भावशक्तीवर, विचारशक्तीवर आणि संयम शक्तीवर घडतं. त्याच्यामुळे विशेष महत्व सांगितलं. पाप जाण्याकरता व्रत करा, जप करा, तप करा, हे क्षणिक साधन आहेत. पण पाप जाण्याकरता सगळ्यात मुख्य साधन असेल ते भगवंताचं नामस्मरण, देवाचं चिंतन. हे समूळ नायनाट करत. एखाद्या वेळेस आम्ही शेतामध्ये पाळी जर टाकली, आवताची पाळी जर लावली ना, पास लावून, तर आमच्या शेतातलं गवत हे क्षणिक तात्पुरतं बाजूला होतं. त्याच्यामुळे एक पाळी, दुसरी पाळी, तिसऱ्या पाळ्या अशा ना त्या आवताच्या पाळ्या करावं लागत असतात. असं ना तुमच्याकडं कापूस, कपाशी पीक, त्याच्यामध्ये कपाशी नाही ना, बाबांनी सांगितलं नाहीये. दुसरं पीक असेल तिथं चालतात ना, पण नांगर घातला एखाद्या तर नांगर तर असं नाही करत. नांगर आहे ना, बळीराम लेझर, हा, ते नांगर घातल्यानंतर एकदा नांगर घातल्याबरोबर कमीत कमी वर्षभर तरी त्या ठिकाणी असणार गवत हे वर मुंडकं काढत नाही, कारण त्याचं समूळ नायनाट होतो. हे जरा उशिरा कळलं. आपल्या शरीरात जर पाहिलं ना, पुरुष मंडळीच्या दाढी केली, दाढी करतात ना काही काही, हा बरेच सगळेच करत असतात. दाढी केल्यानंतर केस उगवतच नाही पुन्हा, बरोबर ना? तरी हो म्हणतात तुम्ही, म्हणजे टावर बरच खड्ड्यात आहे. दाढी केल्यानंतर होय लगेच येते एक दिवसाचा कालावधी, 1 ते 2 दिवसाचा कालावधी, नवे काही मिनिटाचा कालावधी. लक्षात ठेवा, ही क्षणिक निवृत्ती झाली. पण डोक्यावर जर टक्कल पडलं तर गरज इच्छा नसताना सुद्धा टोपी घालावं लागते. मग ती कधी ही टोपी असती, नाही तर मग ती कधी माकड टोपी असते, पण कोणती ना कोणती टोपी घालावं लागते. आता वीक टोपी सुद्धा भेटती. थोडस तो भाग वेगळा, पण ती कायमची निवृत्ती होती. तसं बाकीचे व्रत वैकल्य हे कायमची निवृत्ती करत नाही, पण भगवंताचं नाम चिंतन ते कायमची निवृत्ती करतं. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. करी पापा, करी पापा, करी पापा निर्मूळ, करी पापा, करी पापा, करी पापा निर्मूळ. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी. करी पापा, करी पापा, करी पापा निर्मूळ, करी पापा, करी पापा, करी पापा निर्मूळ. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी.
पापाला निर्मूळ करतो पापाला. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नुसतं मुखानं नामस्मरण घेतलं तर उद्धार होतो महाराज. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दडवरतः. किती प्रमाण द्यायचे. मरणी जया ज्या ठेवे तो तीची गतीने पावे. म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा. काय म्हणतात भगवान. अरे माझं चिंतन कर. नारायण नामाचं महत्व एवढं कुणी गायलं. आजामे केले पापराशी नामे गेला वैकुंठासी. एवढं नारायण नामाचं महत्व आहे. आजा मिळानं नाम घेतलं. आजा मिळ कन्य कुब्जतीजे कसे दासी दासीपती आजा मिला हा. नाम नाम नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिता. कान्यकुब्ज नावाच्या नगरातील एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाचं नाव आजामिळ. चांगल्या कुळात जन्माला येऊन सुद्धा त्याने आपलं आचरण सांभाळलं नाही. देव नाही, धर्म नाही, चिंतन नाही, नामस्मरण नाही, काही नाही. एक वेश्या स्त्री ठेवली, घरी आणलं. तिच्यापासून 10 मुलं झाले आणि 10 मुलापैकी सगळ्यात लहान मुलाचं नाव नारायण ठेवलं. आता एवढे लेकरं होईपर्यंत त्याची अवस्था कशी झाली. जुगार खेळायचा, मदिरा प्राशन करायची, वाईट कामं करायची, हे आण ते आण, याचा तांब्या उचल, त्याचा परात उचल. लेकर चांगलं जन्माला येण्याला सुद्धा भाग्य लागतं. नाही तर काही नाही तरी काय थोडे श्वान सुकरी बापुडी महाराज. हे लेकरही तसे ते बापही तसंच होते. एका पठ्ठ्याला 5 पोरं होते. 5 ते म्हणला आपल्याला गरजच नाही म्हणला कोणाची. 4 खांदे करीन 5वा मडकं धरे आपलाच. भावकीला शरण जायचं काम नाही. हे रत्न होते 5वे. काय काय सांगा तुम्हाला. पहिला तो मद्यपान करी, दुसरा गांजा चोडी सदा, तिसरा तो चोरी माझी कुशल परिण सोडी जुगारा कदा, 5वा तो भोवाळशी आगी चलावी तसे, ऐसे पंचरत्न ज्या घरी जन्मले त्याचे तळ्यातरी झोपडे. आता इकडं गंगा तर नाही, गोदावरी नाही, मग तळ्याच्या शेजारी झोपलं. दुसरं काही कामच नाही ना. लक्षात ठेवा. हे लेकरं जन्माला आल्यावर कसं आहे याचं स्पष्टीकरण नाही करीत, पण ते लेकरही तसेच होते. जुगार खेळावा, मदिरा प्राशन करावे, वाईट वाईट काम करावं, शेवटी मरायला टेकलं आणि मरताना त्याचा मुलगा लांब खेळत होता. आपल्या लेकराचे नाव चांगले ठेवा. नारायण ठेवा, गोविंद ठेवा, गोपाळ ठेवा, होय हरी ठेवा, काहीतरी चांगले ठेवा. नाही तर काय नाव ठेवतील त्याचा नियमच नाही. होय आशा उषा गादी तक्या लेप लोड पिंट्यान चिंट्यान ग्वाल्यान काय नाव आहे त्याचं विचारताच. एका मुलीचं नाव होतं मीना. आम्ही पूजा करायला गेलो. पूजा करता करता पंचपाळ लागत होती. तिला चित्रपट पाहायचा फार नाद होता. इतकं शिकच कट्टी 5-6 वर्षाची. तिला आवाज दिला पूजा करता करता, मीना. ती म्हणती महाराज जी आपको क्या होना. मी म्हणलं तोंडात हाना. काय चवण, काय संस्कारण, काय बोला. संस्कार विषय संपलेला आहे. किती टक्के घरामध्ये शुभम करोती सांगा बरं. आपण सगळी इथं बसलो 6 वाजता. किती बाप, किती माया आपल्या लेकराला देवाच्या मंदिरापुढे नेतात आणि त्याला म्हणतात की शुभम करोती मन. इमानदारीने सांगा. तुमच्या पुढे हात जोडतो, लोटांगण घालतो. इमानदारीने सांगा किती टक्के म्हणते. कोणीच नाही म्हणे. म्हातारी खोटं बोलीत नाही. ती माय खोटं बोलत नाही महाराज. कोणीच म्हणत नाही. बापच म्हणत नाही तर पोरं कधी म्हणायची. आणि सगळ्यात मोठं हिंदू धर्माचं दुर्दैव असं आहे. सगळ्यात मोठं हिंदू धर्माचं दुर्दैव, आमचे लेकर 10वी 12वी शिकले की आम्हाला देवाच्या मंदिरात जाऊन पाय पडायची लाज वाटते. बाकीच्या धर्मातल्या लोकांचे पोरं कितीही शिकू द्या, त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांची प्रार्थना करण्याकरता त्यांना कधी लाज वाटत नाही. पण हिंदू धर्मानंच काय दुर्दैव केलं. किती टक्के. आमच्या कधी मंदिरात हनुमान चालीसा होते. आमच्या मंदिरात कधी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती. एखाद्या एक दिवस जाऊ द्या, आम्ही आदर्श मानतो राजे छत्रपती शिवाजी महाराजांना. आम्ही आदर्श मानतो हनुमानजीला. म्हणून एक दिवस तरी तरुणांनी, हिंदू धर्माच्या तरुणांना असा ठरवावा की ज्या दिवशी मारुतीरायाच्या मंदिरात हनुमान चालीसा
आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व्हावीच, तो दिवस फार भाग्याचा आणि आनंदाचा होईल, लक्षात ठेवा. हे सातत्य तरुणांमध्ये पाहिजे. व्यसन कमी होईल, व्यसन ऑटोमॅटिक कमी होईल. या संस्कारानं चांगल्या गोष्टींना फक्त एक दिवस आम्ही शिवजयंती साजरी केली म्हणजे दिवस होणार नाही. 12 महिने तो उत्सव चालला पाहिजे. आणि तो उत्सव चालेल कसा, तो उत्सव ह्या माध्यमातून चालेल. एखादा शनिवार ठरवा, एखादा सोमवार ठरवा, एखादा गुरुवार ठरवा, एखादा कोणताही मंगळवार बुधवार, जेवढा वेळ भेटेल तेव्हा तरुणांना पुढाकार करा. आधी 5 येतील, सवय लागल्यानंतर 10 होतील, सवय लागल्यानंतर सगळे माता माऊल्या पुरुष मंडळ सगळे येतील. आणि असा एक दिवस ठरला ना तर पुन्हा या जगाला नेतृत्व करण्याची संधी ही हिंदू धर्माला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच नेतृत्व करेल, लक्षात ठेवा. या गोष्टीची गरज आहे. त्याच्यामुळे धर्माचं कार्य करण्याची गरज आहे. ती माय धन्य आहे, तो पिता धन्य आहे. अजामेळाचा मुलगा खेळत होता, नाव होतं नारायण. लांब खेळतोय, त्याच्या तोंडाला नावाचं चिंतनच नाही, पण तो लांब मुलगा खेळेल. यमाचा चेहरा पाहिला, 11 विक्रार चेहरा, त्याचे लाव हल्ल्या करणारी जीभ. लक्षात ठेवा, यम कसा दिसतो, यमाचा चेहरा कसा. कधी जर तुम्ही रानडुक्कर पाहिला असेल ना, अगदी त्या यमाच्या दूतांचा चेहरा तसा. लहल्या करणारी जीभ, अंगावर हात 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 हात, एक ते केस, आणि तो मोठा आकार त्याने पाहिला. त्याला वाटलं माझा मुलगा भिल, म्हणून त्या अजामेळानं मोठ्यानं आवाज दिला, नारायण इति चतुराक्षरं जगात. फक्त नारायण नामाचा उच्चार केला. 4 हाताचे 4 जण विष्णूचे दूत प्रगट झाले. आणि जसे प्रगट झाले तसे त्यांनी त्या अजामेळाला नेलं. महाराज अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी. नामे गेला वैकुंठासी, नामे गेला वैकुंठासी, अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी. वैकुंठासी, रामेला वैकुंठासी, अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी, रामेला वैकुंठासी, अजामेळ पाप राशी, रामेला वैकुंठासी. सगळ्यांनी हात वर करा. लाडू वळणाऱ्याने अजिबात करू नका. हा, फक्त तोंडाने भजन म्हणा, फक्त तोंडात लाडू टाकू नका. नाही नाही, बिचाऱ्या सगळ्या माता मावल्या आल्या. धन्यवाद. राहू द्या असेच, येतो मी आता. तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, हरी काना विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, हरी काना
हात खाली घेतल्याबद्दल धन्यवाद. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. अरे ज्या नारायण नामाचं चिंतन करणारी ती आई धन्य आहे, ते पिता धन्य आहेत. लक्षात ठेवा, नारायण नामस्मरणाचे संस्कार लावण्याचं फार महत्वाचं आहे. आज आमचे लेकर परमार्थामध्ये आलेले आम्हाला आवडत नाही, देवधर्म केलेला आम्हाला आवडत नाही, संस्कार चांगले दिलेले आवडत नाही. किती टक्के संस्कार राहिले? मी बोलत होतो, सांगा शुभंकरोती कधी आहे घरात? निश्चितच शिकवली पाहिजे. शुभंकरोती मना मुलांनो, शुभंकरोती मना, हे शिकवलं जातं, ती आई शिकवते. या जगामध्ये हिंदू धर्मामध्ये मात्र देवो भव हे जे आईला म्हटलं ते उगच म्हटले नाही. राजे छत्रपती शिवाजी महाराज घडले मासाहेबांच्या संस्कारानं घडले. वयाच्या 13व्या वर्षी राजे बेंगलोरला छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 13व्या वर्षी बेंगलोरला आपले पिता श्रीमंत श्री शहाजी राजे यांची तिथे जी जहागीर होती, त्या जहागिरीमध्ये आपल्या वडिलांसोबत 1.5 वर्ष राहिले. मासाहेब आणि राजे 1.5 वर्ष राहिले असा इतिहास सांगितला जातो. आणि 1.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या वडिलांचा सहवास राजांना मिळाला. त्या काळात दांडपट्टा चालवणे, मल्ल युद्ध कुस्ती खेळणे, शमशेर चालवणे हा रोजचा सराव राजांचा चालू होता. आणि हा सराव चालू असताना लक्षात ठेवा मायबाप, एक दिवस असा घडला, रात्रीची वेळ होती. शिवबा राजांचे सावत्र बंधू एकोजी राजे हे 2 जण खेळत होते. रात्री उशीर झाला. पूर्वीच्या काळामध्ये मनोरंजनासाठी काही बैठकी असायच्या, तर ती बैठक चालू होती. गायन वादन या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि राजांच्या कानावर ते स्वर पडले. दाराच्या फटीतून दिसत होतं म्हणून हे दोन्हीही बंधू ते पाहत होते. रात्री उशिरापर्यंत चालू होतं. राजांना झोपण्याकरता उशीर झाला. सकाळी अर्थातच उशीर झाला. सकाळची तालीम टाळकून वाजवत रे. सकाळची तालीम हुकल्या गेले आणि राजे सकाळची तालीम हुकल्यामुळे मासाहेबांनी पाहिलं आणि आवाज दिला, शिवबा आपण कुठे आहेत? शिवबा राजे जवळ गेले. जसे गेले तसे इकडे लक्ष द्या, ते बसतायत, इकडे लक्ष द्या. एवढा मोठा महाराज सोडला, एवढं मोठं स्टेज सोडलं आणि तुमचं चित्त विचलित झालं. रंग सगळा उडून जातो ना. मग विठ्ठला 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 अलर. एका क्षणामध्ये काय अवस्था आहे. राजांना उठण्याकरता उशीर झाला. सरकारची तालीम चुकली. मासाहेबांनी विचारलं, राजे का उशीर झाला? मासाहेबांना माहिती होतं. राजांच्या जवळ आल्या. राजांनी खाली मान घातली. आईच्या समोर वर मस्तक करण्याची हिंमत नाही, कारण मातेचा अधिकार आहे. संस्कार लावणं हे आईचं काम आहे. मासाहेब समोर उभा होत्या. राजे का उशीर झाला? शिवबा सांगा का उशीर झाला? शिवबांचं 1 नाही 2 नाही खाली मान घातली. मला माहित आहे. मासाहेबांनी सांगितलं, मला माहित आहे तुम्हाला उशीर का झाला, तुमची तालीम का चुकली हे मला माहित आहे, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचंय उशीर का झाला. आणि मासाहेबांच्या समोर राजांनं अगदी चाचरत उत्तर दिलं, मासाहेब काल रात्री जे चालू होतं ना बैठकीत, ते आम्ही त्या दाराच्या फटीतून पाहिलं आणि आम्हाला सकाळी उठण्याकरता उशीर झाला, त्याच्यामुळे तालीम चुकली. हे शब्द मासाहेबांच्या कानावर पडले आणि मासाहेबांचा हात उचलला. एक चापट कानावर पडली
आवाज झाला. मासाहेबांनी निर्णय घेतला. तिथेच श्रीमंत श्री शहाजी राजांकडून एक सुंदर प्रकारचं पत्र घेतलं. पुण्याच्या जहागिरीचा अधिकार घेतला आणि थोरले संभाजी महाराज हे शहाजी राजांकडे ठेवले. लहानगे शिवबा राजे आपल्या सोबत घेतले. ज्या पुण्यावर विजापूरच्या सांगण्यावरून मुरारजी जगदेवानं भर दिवसा गाढवाचे नांगर फिरवले होते, तिथं मासाहेब गेल्या आणि सोन्याचा नांगर फिरवला आणि हा हा करत 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे ज्यावेळेस विराजमान झाले त्यावेळेस मासाहेबांना आठवण झाली की डोळ्यातून टप टप पाणी येत होतं आणि लक्षात आलं की आज माझी कुस धन्य झाली, शिवबा छत्रपती झाले. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, हो धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्यांची माय प्रसवली, हो धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. त्याला धन्यता म्हणतात आणि हेच वर्णन आहे महाराज. म्हणून ज्याच्या मुखाला सतत नामस्मरण आहे ती आई धन्य आहे. पहा तुम्ही, काही लोकांना नामस्मरणामध्ये एवढा आनंद वाटतो. कोरोनाच्या काळात काही लोकांना असं वाटलं बरं झालं बाबा भजन बंद, बरं झालं बाबा देव नाही धर्म नाही काही नाही. आणि बाकी किती गर्दी झाली तरी चालत होती. 4 टाळकरी असे 4 सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसून जरी मंदिरात बसले की लगेच फोन, साहेब भजन सुरू झालं. लगेच त्यांना काही काम नव्हते, ते निवांत होते, वांग वांग करीत लगे गाडी. आज काय कौतुक महाराज. आणि ते दुसरं तिसरं कोणी नाही आपल्यात, हेच परमार्थिकच होते. फक्त कुठला माणसाचा जो निर्माण झालेला विरोध आहे तो कुठं काढावा ही लक्षात आलं नाही. 4 जर उठले की 1000. काय गरज आहे? परमार्थ करण्याकरता काय लागतं? काहीच लागत नाही. प्रेम लागतं. नामस्मरण घेण्याकरता काहीच लागत नाही. तुकोबाची अभंगवा पडत देवाजीच्या कानी, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंगा, मौन का धरिले देवा सांगा पांडुरंगा, मौन का धरिले देवा सांगा पांडुरंगा, मौन का धरिले देवा सांगा पांडुरंगा, मौन का उदयले देवा सांगा पांडुरंगा. मातीचा गुलाल केला. लक्षात ठेवा, दगडाचे टाळ केले. सावकाश वाजवा, सावकाश वाजवा. मातीचा गुलाल, दगडाचे टाळ आणि भजन करायला लागतच काय? प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय, वाचुनी काय, अर्थाविन पोथी वाचुनी काय. प्रेम लागतं, प्रेम.
अरे नाम न घेऊ दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. नारायण नाम घेण्याचा छंद प्रल्हादाला होता आणि हिरण्यकश्यपू नाम घेऊ देत नव्हता. अशा वेळेला कयाधूच्या उदरातून जन्माला आलेला प्रल्हाद म्हणजे परमानंद. त्या प्रल्हादाला फक्त नारायण नामाचा छंद होता. दगडाचे टाळ करावे, मातीचा गुलाल उधळावा, भजन करायचं, सारखं चिंतन करायचं. कयाधू मातेच्या हातात विषाचा प्याला दिला आणि विषाचा प्याला देऊन प्रल्हादाच्या हातात दिला. प्रल्हादानं हसत हसत विषाचा प्याला घेतला. प्रल्हादाला काही झालं नाही. का? कारण त्याच्या मुखामध्ये नाम होतं. नैनं छंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषिति मारुतः. म्हणून दगडाचे टाळ करावे, मातीचा गुलाल उधळावा, एवढी तर गरज आपल्याला पडत नाही. आपल्या करता टाळ आहे, आपल्या करता मृदंग आहे आणि आपल्या करता वारकरी आहेत. म्हणून आपणही थोडस भजन आणि प्रेमानं आणि आनंदानं केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी प्रेमानं भजन करावं, चिंतन करावं. महाराज तुकोबाची अभंगवाणी पडता देवाची चाकानी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग, मौन काव धरिले देवा सांग पांडुरंग. मौन का धरिले देवा सांग पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून नारायण नामाचं चिंतन करत जा, बाकी काहीच नाही. आणि मरताना तर नारायण नावाचं चिंतन करून मरा, तुमचा उद्धार आहे. महाराज नामदेवराय सांगतात, ज्याच्या तोंडाला नाव नाही आलं ते सगळा बेजार झाला. पण आमच्यातले काही लोक लयच खांडफासूळ आहेत महाराज. अरा तोंडात नावच येत नाही, कधी भजन नाही, नारायण नाही, चिंतन नाही. एक म्हातारी होती, हे आजी सारखी, लय तिला नाद भजनाचा, पूजनाचा, देवाचा, धर्माचा. पण म्हातारं कधी देवाला नाही, धर्माला नाही, चिंतन नाही, नामस्मरण नाही. तुमचं सांगत नाही, तुमच्या सारखी म्हणलो मी. त्या म्हणत्यान बरं माह्यावरच आणलं. पण ते भजन पूजन चिंतन करायचा नाद, पण म्हातारं कधी देव नाही, धर्म नाही, चिंतन नाही, नामस्मरण नाही, काही नाही. असं वय झालं म्हाताऱ्याचं. आणि त्या म्हातारीला वाटलं कमीत कमी ते नाव घेईन, चिंतन करीन, भजन करीन. म्हणून म्हातारीनं काय केलं, याच्या तोंडाला नाव यावं, याच्या तोंडाला नाव यावं म्हणून पोराचं नाव ठेवलं रामा. निदान हे राम म्हणीन पण ते लयच बेकार. ते रामा म्हणतच नव्हतं, ते म्हणत होतं काट्या. अय काट्या एवढंच म्हणावते. तिला वाटलं कमीत कमी याच्या तोंडाला शिवा नाव येईन, म्हणून तिनं काय केलं, 2-3 पोते आणले. असे 2-3 चांगले पोते साखराचे असे मांडले. आणि एक साखराचं पोतं असं कट केलं आणि ते खाली ढासायला लागलं. ते म्हातारं लय चिकट होतं. तिला वाटलं कमीत कमी ते म्हणीन रामा पोत शिवा, त्याच्या शिवान रामा दोघाचं नाव येईन. म्हणून तिनं ते पोतं फाडलं. हे लयच बेकार होतं, म्हातारं खांडफासूळ होतं. ते म्हणलं काट्यानो पोतं टाचा ना. काय म्हणलं ते ध्यान धरा. काट्यानो पोतं टाचा. ते रामा म्हणलं नाही, शिवा म्हणलं नाही, मेलं. महाराज कोणत्या जन्माला गेलं ते नाही सांगत आता. कारण मरताना ज्याच्या तोंडाला नाव आलं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराने सांगितलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून नामदेवराय सांगतात, मुखाला फक्त नारायण नाम यावं. महाराज प्रसवली तया कुळांचा उद्धार, प्रसवली तया कुळांचा उद्धार. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण
त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली जीवनामध्ये संपत्ती पुष्कळ कमवा, पण लेकराला संस्कार मात्र कमवा. छोटाले लेकर आपले जे मुलं आहेत ना, त्यांना थोडं देवधर्माचं ज्ञान शिकवा, कारण ती गरज आहे. पुष्कळ शिकवा, शिकवण्याची गरज आहे. शालेय शिक्षणासोबत संस्काराची गरज आहे. आजच्या अभंगामध्ये सांगायचं तेच, ते संस्कार लागले पाहिजे. आणि निश्चितच संस्कार लागण्याकरता या गोष्टी आहेत. हा परमार्थ आहे, हा मंडप आहे, हा धर्माचा मंडप आहे. 7 दिवसाचं वारकरी संप्रदायाचं शिबिर आहे. 8व्या दिवशी काला, आणि या शिबिरामध्ये लहान लहान लेकरं आहेत ना, कमीत कमी महिना 2 महिने यातल्या चाली, यातले भजन, यातले अभंग हे गुणगुणत राहतील आणि ते संस्कार त्यांच्यावर रुजतील. आणि उद्या एखादा उत्कृष्ट गायक वादक होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही संस्कार लावण्याची गरज आहे. तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे. या हिवरा नगरीमध्ये गेल्या 18 वर्षापासून 1.5 तप झालं. तुमचा सप्ताह चालू आहे. फार मोठं आनंदाची गोष्ट आहे. सगळे कष्ट घेतात. भजनी मंडळ असेल, गावातील सगळे मंडळी असतील, अगदी सगळे वडीलधारी मंडळी, तरुणांची कृती, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, या सगळ्या गोष्टीमध्ये होत आहे. जीवनामध्ये याची फार गरज आहे. आणि त्याच्यासोबत एक गरज आहे महाराज, पैसा तर कमवाच, पैसा तर जवळ जोडाच, पण मित्रही जवळ जोडा. फार मोठी गरज आहे महाराज. म्हणून आपण नेहमी ऐकतो, नेहमी बोलतो, नेहमी आपल्याला ऐकायला मिळतं. गोड असं उदाहरण आहे. स्वर द्या. गरज आहे महाराज. कशाची? मित्राची गरज आहे. म्हणून एक सुंदर गाणं आहे. आता हे सगळ्यात आपण ऐकतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःखी असणार नाही जीवनभर कुणी, दुःखी असणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एखादा मित्र असा बनवा ज्याने खरं दुःखात मदत केली पाहिजे. आणि मित्राची किंमत कळते महाराज. म्हणून मित्र जोडा. जीवनात फार मोठं धन आहे. लक्षात ठेवा, मैत्रीशिवाय माणूस मोठा होत नाही. आज तुमच्यासमोर जे बोललो ना, ते संस्कारामुळेच बोललो. निश्चितच या क्षेत्रातील माझे गुरुतुल्य असणारे श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार
राजेंद्रजी महाराज वाघमारे गोंदीकर महाराजांच्या त्या सहकार्यानं माझे वडील विद्यागुरु वैकुंठवासी दिलीप महाराज गोंदीकर महाराजांची कृपा आणि त्यामुळे या गोष्टी बोलू शकलो. जे काही चांगलं बोललो असेल ते गुरुजनांचे आशीर्वाद, जे काही वाईट बोललो असेल वाणीचे दोष, झालेली सेवा याच ठिकाणी समर्पण करतो आणि भगवान परमात्माच्या चरणी समर्पण करून इथेच पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.